शिवाजी महाराज ज्या दिवशी घरातून बाहेर पडले त्यानंतर वर्षभर ते माघारी आले नाही. त्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई साहेब सुद्धा मातोश्री त्याच्या अगोदर 5 सप्टेंबरला गेल्या होत्या. याचा अर्थ ज्या वयामध्ये मुलाला आईचं प्रेम आणि वडिलांचं छत्र हवं असतं ते सुद्धा छत्रपती शंभूराजांच्या वाट्याला हवं तसं आलेलं नाही. परंतु ही सगळी घोडदड आपल्या वडिलांची त्यांनी पाहिली. त्या काळात त्यांनी जे ऐकलं लहानपणी, जे ऐकण्यामध्ये जो विषय आला तो असा होता की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. हे त्यांना लहानपणी 2.5व्या वर्षी ऐकायला मिळाले. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांना ऐकायला मिळाली की शिवाजी महाराजांच्या वेशात नेबापूरच्या शिवा काशीदानं राजांचा भूमिका निभावून स्वराज्यासाठी बलिदान दिलेले. ज्या मुलाने लहानपणी ह्या बलिदानाच्या गोष्टी, पराक्रमाच्या गोष्टी, शौर्याच्या कथा ऐकल्या तो मुलगा कधी वाया जात नसतो. ही पहिली गोष्ट आहे. आणि हे शिकायला मिळालंय. कदाचित आईवडिलांचं प्रेम समोर बसून मिळालं नसेल, पण आपल्या आईवडिलांची इच्छा काय असते हे मात्र संभाजी महाराजांना कळालंय. आणि आईच्या पश्चात सईबाई जरी नसल्या तरी मातोश्री जिजाऊ साहेब म्हणजे आपल्या आजीनं जे शिवाजी महाराजांना शिकवलंय तेच या नातवाला सुद्धा शिकवलंय. ज्या आईनं शिवाजी महाराजांना घडवलं त्याच जिजाऊ साहेबांनी जर आपल्या नातवाला घडवलं असेल तर हे दोनही मुलगा आणि नातू हे तितकेच पराक्रमी, शूर, वीर, विचारशील, गतिशील आणि समाजाच्या प्रती खरं तर विचार करणारे व्यक्तिमत्व होते. हे महत्वाचं आहे.